माननीय सभापती महोदय, सोलापूर जिल्ह्याच्या उजनी धरणाच्या पर्यटनाच्या संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा आहे। सन्मान्य सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, ही बाब सत्य आहे की महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे। महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वॉटर बॉडी आहे, महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे, महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात गड किल्ल्यांचा इतिहास आहे, समृद्ध वारसा आहे। सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट आता आपल्याकडे झालेली आहे। आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये जे रिलिजियस टुरिझम आहे त्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेस्टिनेशन आहे, शिर्डीसारखे। हे सर्व होत असताना महाराष्ट्राच्या पर्यटनातून जी रोजगार निर्मितीची जी क्षमता आहे, तो जो पोटेन्शियल आहे, हा पोटेन्शियल वेगवेगळ्या कारणामुळे हा पोटेन्शियल वापरण्यातच आलं नाही। आपल्या शेजारचे राज्य किंवा अनेक देश जर आपण या ठिकाणी पाहिले, मी अनेक देशात फिरून आलो, त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची फॅसिलिटीज, हॉस्पिटॅलिटी, आणि त्या तुलनेमध्ये आपण जर मध्य प्रदेशला पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राचेच पर्यटक जातात, तिथं ते रिसॉर्ट टाकतात। आपलेच पर्यटक त्या दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या वनाचा भ्रमण करतात। परंतु मागील काही वर्षांमध्ये राज्य सरकारने जे आपली दिशा बदलली, त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या पर्यटनाला देखील चालना मिळाली। सन्मान्य सदस्य मंगलप्रभात लोढा साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांना मागच्या टर्मला सभागृहात आश्वासन मागितलं होतं, त्यांनी तो आश्वासन पर्यटन मंत्री म्हणून मला दिलं होतं की महाराष्ट्राच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून देखील आपण 5-5 कोटी रुपये छोटे छोटे मंदिरं, समाज भवन, सुरक्षा भिंत, शौचालय याच्यातच खर्च करतो। त्यामुळे जेव्हा विकसित महाराष्ट्र 2047चा जेव्हा मी संकल्प केला आणि जेव्हा आम्ही अर्थसंकल्प लिहित होतो, मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आणि आता जे प्रादेशिक पर्यटन योजनेतून महाराष्ट्राचे 50 डेस्टिनेशन आपण डेव्हलप करू, हे अर्थसंकल्पात या ठिकाणी जाहीर करण्यात आलं। किमान एक जिल्ह्यात एक जर झालं तरी महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये जगाचे पर्यटक आकर्षित करण्याची क्षमता आहे, दुसऱ्या राज्याचे पर्यटक आकर्षित करून आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनातून रोजगार निर्माण करायचा। आणि जे संकल्प आपण अर्थसंकल्पात केला आहे की पुढचे दर 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी। आज देशामध्ये आणि जगामध्ये कुठेही गेलो सभापती महोदय, तर जिथे सर्वात जास्त पर्यटक हे महाराष्ट्राचे दिसतात। आपल्याला आपले पैसे दुसऱ्या राज्यात आपण खर्च करतो, तिथल्या राज्याच्या इकॉनॉमीला आपण बूस्ट करतो, परंतु महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी जे काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे, त्यातून त्या दिशेने यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे। सन्माननीय सभापती महोदय, ही बाब सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला पर्यटन विकास करायचा असेल तर त्याचे 4 स्तंभ असतात। एक जलक्रीडा, दुसरा वनामध्ये, तिसरं जे आपलं वारसा स्थळ आहे तिथं, आणि चौथं आपले रिलिजियस स्ट्रक्चर किंवा त्यामध्ये अधिक काही प्रमाण आहे वेलनेस टुरिझम वगैरे, जे कुठे आपल्याला निसर्गरम्य परिसरात या ठिकाणी करता येईल। दुर्दैवाने काय झालं, दुर्दैवाने वन विभागामध्ये पर्यटन विभाग काम करू शकत नाही, कारण की तिथे वन कायदेवाले ते अडथळे निर्माण करतात। आर्किओलॉजीमध्ये काही काम करायला गेलो की आर्किओलॉजीवाले म्हणतात की आम्ही काम करू, तुम्ही आमच्या बिल्डिंग आमच्या क्षेत्रामध्ये काम करायचं नाही, तर तिथे ते विकास थांबला। सेम प्रॉब्लेम जलसंपदामध्ये आलेली आहे। आणि त्यामुळे आता जेवढे निधी प्रादेशिक पर्यटनाचा खर्च करायचा किंवा वित्त विभागातून पैसे द्यायचे, ते सर्व फक्त मंदिरावर खर्च होतील आणि फक्त रिलिजियस पर्यटन या ठिकाणी विकसित होतील। परंतु पर्यटनाचे 4ही-5ही स्तंभामध्ये या दिशेने जोपर्यंत ज्याला रिलिजियस टुरिझमसाठी नाही यायचं आहे, ज्याला हेरिटेजसाठी यायचं आहे, ज्याला वेलनेससाठी यायचं आहे, ज्याला वन पर्यटनसाठी वाघ पाहायला यायचं आहे, या संदर्भामध्ये वेळोवेळी आपण पर्यटन विभागाची पॉलिसी केली। पॉलिसी करण्यामध्ये आपलं
नेहमीच आपण अत्यंत सुंदर पॉलिसी करतो, परंतु त्या पॉलिसीची इम्प्लिमेंटेशन करताना जे काही व्यक्तिगत अडचणी या संदर्भात निर्माण होतात त्याच्यातला हा एक प्रकार आहे। 2019ला जलसंपदा विभागाने स्वतःचं एक धोरण केलं की महाराष्ट्राचे जल पर्यटनाला विकसित करण्यासाठी आणि त्यांची वॉटर बॉडी, त्यांची जी रिकामी जागा आहे जलसंपदा विभागाची, ती त्यांनी त्याला डेव्हलप करण्यासाठी त्यांनी एक पॉलिसी केली आणि त्या पॉलिसीमध्ये असं लिहिलं होतं की आम्ही एक SBD करू, स्टँडर्ड बी डॉक्युमेंट, आणि तो स्टँडर्ड बी डॉक्युमेंट आता 5 ऑक्टोबरला 2024ला जलसंपदा विभागाने निर्गमित केलं, ज्यामध्ये ती पॉलिसी देखील अतिशय सुंदर आहे। त्यामध्ये लॉंग टर्मवर ती जागा द्यायची अशा पद्धतीची पॉलिसी आहे। या सोलापूरच्या या उजनी धरणामध्ये पर्यटन विकास व्हावा, तिथल्या भागाची समृद्धी व्हावी, दुसऱ्या देशातून दुसऱ्या राज्यातून लोक त्या ठिकाणी यावे, याबद्दल काहीच दुमत असण्याचं कारण नाही। परंतु या संदर्भामध्ये नेमकं नोडल एजन्सी कुठली ठेवावी या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे। जलसंपदा विभाग स्वतः डेव्हलप करत आहे आणि वित्त विभागाने जिल्हाधिकारीच्या प्रस्तावानुसार दिलेले आहे। आपण गोसीखुर्दमध्ये जे पर्यटन विकास केलं ते आम्ही MOU करून केलं, दोघांचा MOU माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करून केलं। माझ्या जिल्ह्यामध्ये देखील अशा पद्धतीचे जे वॉटर बॉडी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उद्भवलेले आहे। एकंदरीत जर याचा पूर्णपणे विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर बॉडी आहे, ते नेमकं या वॉटर बॉडीचं पुरेपूर डेव्हलपमेंट जलसंपदा विभागाने करावं का? मग त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने वॉटर बॉडीच्या संदर्भामध्ये एक धोरण त्यांनी केलेलं आहे, त्यानुसार ते आता एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट किंवा रिक्वेस्ट फॉर प्रपोजल या संदर्भामध्ये देत आहे। परंतु जलसंपदा विभागाच्या नाहरकत घेतल्याशिवाय आपल्याला या संदर्भामध्ये हा निधी खर्च करता येणार नाही, या ठिकाणी अडचण आहे। आणि त्यामुळे आता एकट्या जलसंपदाचा विषय नाही आहे, यामध्ये इतर देखील सेक्टरमधले काम आहे, त्या भागामध्ये धार्मिक स्थळाचं काम आहे किंवा जे जलसंपदाच्या क्षेत्राच्या बाहेर जी हद्द आहे त्याच्या बाहेर देखील काय काम आहे। मी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांना या ठिकाणी आश्वस्त करतो की हा निधी खरं म्हणजे अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित आहे। 5/2/2025ला याची प्रशासकीय मान्यता झाली होती, परंतु शेवटी शासन म्हणून इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन ठेवून या संदर्भामध्ये एक ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा, ज्यातून महाराष्ट्राच्या सर्व प्रकल्पाला अशा पद्धतीने गती देता येईल, आपली जाहिरात करता येईल, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला करता येईल, आपले पर्यटकासाठी ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रसिद्ध निर्माण करता येईल, या दृष्टीने निर्णय करणं आवश्यक आहे। आता जलसंपदा विभागाच्या सोबत जर MTDC विभागाशी जर सांगड घालून मग त्यांनी पैसे द्यावे, यांनी त्यांच्यासोबत रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल काहीतरी विकसित करावं, किंबहुना आता आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला कल्पना असेल की 5 मार्चला राज्य सरकारने एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपची नवीन पॉलिसी आणलेली आहे आणि 5 मार्च 2026ला जी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपची पॉलिसी आहे ती पॉलिसी अतिशय चांगली आहे। आता आपण ते सर्व बांधकाम करावं आणि त्याच्यामध्ये फार वेळ जातो, निधी वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप मॉडेलवर एखादं पुन्हा नवीन एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढून दुसऱ्याला इन्व्हाइट करायचं, आपण वायबिलिटी गॅप फंडिंग MTDC कडून घ्यायची किंवा डायरेक्टरेट ऑफ टुरिझमकडून घ्यायची। जलसंपदा विभागाची शेवटी या संदर्भामध्ये एकत्रितपणे सामूहिकपणे सामंजस्याने निर्णय करणं आवश्यक आहे। जो निर्णय जलसंपदा विभागाने केलेला आहे त्या निर्णयानुसार जलसंपदा विभागाने स्वतःच्या धरणाचे टुरिझम पोटेन्शियलचा वापर करून त्याचा त्यांनी तो रेव्हेन्यू त्यांना घ्यायचा आहे। परंतु एका बाजूने जेवढे वॉटर बॉडीज आहेत त्यामध्ये जसं मत्स्य व्यवसाय आहे तर मत्स्य व्यवसायाचं काम मत्स्य व्यवसाय करतो, त्यामुळे पर्यटन विकासामध्ये MTDCची एक्सपर्टीज आहे, परंतु त्यांची सल्ला घेऊन त्यांच्याशी सल्लासंमत करून जलसंपदा विभागाने जर एकत्रितपणे बसून जर या संदर्भामध्ये निर्णय केला तर अशा पद्धतीचे जेवढे राज्यातील प्रकल्प आहे, जेवढे वॉटर बॉडी आहे त्या संदर्भामध्ये एक निर्णय होईल आणि काही जलसंपदा विभागाने करावे, काही पर्यटनाने करावे, काही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपनी करावे, या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे। मी सभागृहाला विनंती करतो की
या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत एक बैठक घेऊन हा विषय सामंजस्याने निर्णय करावा लागेल आणि तो निर्णय झाल्यानंतर हा निर्णय तोशिवाय हा निर्णय होऊ शकणार नाही. अन्यथा ते पैसे तसेच राहतील, त्याला 2 वर्षाची मुदत संपून जाईल, मग ते वित्त विभाग ते पैसे परत मागेल आणि शेवटी याच्यातून काही मार्ग निघणार नाही. त्यामुळे सर्व विभागाचे संबंधित विभागाची बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय करण्यात येईल आणि उजनीचा पर्यटन विकास हे होईल, अतिशय उत्तम होईल. प्रायव्हेट एंटरप्रेनरला बोलून या संदर्भामध्ये उत्तम काम कसं करता येईल याबाबत मी स्वतः लक्ष घालेल आणि स्वतः मी मान्य सदस्यासोबत या स्थळाला भेट देऊन अधिक यामध्ये जास्त चांगलं काम कसं करता येईल त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहील.